और चलेंगे। है साधा सिंपल है ना, गुलाब में उर्दू उर्दू की नहीं एक कर ले। और साथ साथ कई पदों को स्वीकार करते हुए मंत्री पद प्राप्त किए हुए हमारे संजय भाऊ बंसोड़े जी, जिनका आज जन्मदिन है। उदगीर नगरी के लिए, आसपास के स्थानों के लिए बहुत सारा मेहनत, बहुत सारी सेवाएं उन्होंने की है, कर रहे हैं। अभी मैंने देखा राष्ट्रपति जी से मिलकर के उनको निमंत्रण भी दिया है। मैं समझ रही थी कि राष्ट्रपति जी हमारे ही परिवार के सदस्य हैं, जरूर उदगीर आने के बाद वो हमारे पास आएंगे ही, क्योंकि जहाँ भी हमारे सेवा केंद्र है वहाँ पर वो जाते रहते हैं। तो आपने परिवार के साथ जाकर के उनको निमंत्रण दिया है और उदगीर के सेवाओं में इन्होंने 4 चांद लगाए हैं, क्योंकि बहुत वर्षों से सेवाएं तो चलती है और 5 वर्ष के बाद एक एमएलए हमको प्राप्त होते हैं जिनके द्वारा सेवाएं होती है। लेकिन भाई साहब का लक बहुत अच्छा है कि आते ही मंत्री पद पाया, लेकिन चाहे कुछ भी ऊपर नीचे हुआ हो, वो अपने स्थान पर अड़िग रहे और आगे बढ़ते गए। ऐसी सेवाएं उन्होंने दी हैं और आगे भी हम सभी मिलकर के उनको साथ देंगे और उनकी सेवाओं को और भी आगे करने के लिए उनको चांस देंगे, क्योंकि कोई भी व्यक्ति अकेला नहीं होता, उनको साथ देने वाले अच्छे होते हैं तो ही सेवाओं में आगे बढ़ सकते। चाहे वो राजकीय क्षेत्र हो, चाहे प्रशासनिक क्षेत्र हो, चाहे आध्यात्मिक क्षेत्र हो, चाहे शैक्षणिक क्षेत्र हो, उनके पीछे जब वो कारवा बन जाता है तभी सेवाएं आगे बढ़ सकती हैं। तो आज मैं उनके जन्मदिन के लिए बहुत 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 बधाई देती हूँ, उदगीर वासियों की ओर से ही देती हूँ। और साथ साथ आज हम सबके बीच में पधारे हैं, इसलिए उनका हार्दिक 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 स्वागत करती हूँ। तहसीलदार साहब को निमंत्रण देती हूँ कि आगे आकर के बैठेंगे। विश्वविद्यालय आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आणि प्रेरणास्थान राजयोगिनी वंदनीय महाराजा बहनजी, आपले डेप्टी कलेक्टर सुशांत शिंदेजी, तहसीलदार रामगोलावरजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे प्रमुख आमचे स्नेही मित्र बाळाजी भोसले साहेब, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्याम कावळे साहेब, शशिकांत बनसोडे साहेब, शेख जयाजी, आदरणीय उमाकांत कांबळेकर साहेब, अनिल गुले साहेब, इब्राहिम महेंद्रजी, आमच्या महिला
आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा ॲडव्होकेट दीपाली आवटे ताई, शहराच्या प्रमुख मधुमती कटकटे ताई, बळीराम जोशेटे साहेब, आदरणीय सुरेंद्र आखरे साहेब, उर्मिलाताई वाघमारे ताई, आदरणीय मनसुख साहेब, यशवंत शिंदे सर, विश्वनाथ बिरादर सर, अभिजित आपटे साहेब, सलीम भाई, विश्वनाथ बिरादर साहेब, धनराज बिरादर साहेब, शफी हसमीजी, आज शिवाजी चौकामध्ये सकाळी सर्व शिवभक्त भयान कीर्तनकार प्रवचनकारांनी निरोळला खूप मोठा सत्कार त्या ठिकाणी केला. त्यानंतर गडखेलमध्ये सुद्धा सत्कार त्या ठिकाणी झाला, महाराला सत्कार झाला आणि शिवाजी चौकामध्ये तर भव्य दिव्य असं सर्व पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार करून मला शुभेच्छा देण्याचं काम, आशीर्वाद देण्याचं काम, भविष्यामध्ये एक ऊर्जा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यानंतर बहिणीचा फोन आला की ईश्वराच्या घरी सुद्धा येऊन त्या ठिकाणी आपण नमन झालं पाहिजे, थोडी शांती तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. या अशा सूचना दिल्यानंतर इथं तुम्ही बघितलं असता दीपाली प्रचंड मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी होता आणि फार जीव तासाचा सत होता. तरी पण म्हटलं ईश्वराच्या घरी आपण गेलं पाहिजे. दिदीला सांगितलं की कुणालाही बोलू नका, मी तुमचे येणार, तुमचे आशीर्वाद घेणार, तिथून ऊर्जा घेऊन जाण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन आणि एक गिलास पाणी मी तुमच्याकडे पिऊन त्या ठिकाणी जाईल हा शब्द त्या ठिकाणी दिला होता. आणि बरेच आमची शिबिर मंडळी, वेगवेगळ्या ग्रुपची मंडळी या ठिकाणी आली आणि मला सुद्धा शुभेच्छा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ज्या वेळेस मी या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये येतो त्यावेळेस एक नवीन चैतन्य माझ्यामध्ये निर्माण त्या ठिकाणी होत असते. खरं तर आता माउंट आबूला जाण्याचा योग कधी ईश्वराच माहिती. मनामध्ये खूप मोठी इच्छा आहे, पण हे बघितलं माझा दररोजचा शेड्यूल रात्री 1 वाजता मला घरी आला. घरी गेल्या लेकरांनी सगळं रात्रीच बोलले तुम्ही उद्या सकाळी भेटत नाही, रात्रीच केक कापला पाहिजे. ठीक आहे, रात्रीच केक कापला. पहाटे 5 वाजल्यापासून गर्दी, पुढे 7 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू. नंतर मला अधिवेशन चालू आहे. आज माझे 2 प्रश्न त्या ठिकाणी होते. मी संसदीय कार्यमंत्र्याला मी सांगून आलो होतो की आजच्या दिवशी मला सुट्टी द्या, 12 तारखेपर्यंत मी खास तारखेने बिझी असणार आहे. आणि म्हणून बहिणजी, परवाच मी या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना भेटलो आणि वेगवेगळ्या विषयावरती मला त्या ठिकाणी चर्चा करता आली, त्याच्याशी संवाद त्या ठिकाणी साधण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली. कारण माझ्या राज्यामध्ये 76,000 कोटीचं पोर्ट आपल्या राज्यामध्ये आम्ही आणलेलं आहे. 76,000 कोटी केंद्र शासनाने आपल्या राज्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की देशाचे महामहिम राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि देशाचे पोर्ट मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी भेट घेऊन त्यांचे आभार त्या ठिकाणी व्यक्त करा असं मला सांगितल्यामुळे मला त्या ठिकाणी दिल्लीला जाता आलं. आणि माझ्या कुटुंबियांनी पण इच्छा व्यक्त केली की एक देशाच्या महामहिम राष्ट्रपती एक महिला आहे, आदिवासी आहे आणि आम्हाला पण त्याला भेटायचंय. तर माझं अख्खं कुटुंब त्या ठिकाणी आलं होतं. जवळजवळ 40 ते 45 मिनिटं आम्ही राष्ट्रपती महोदयाशी त्या ठिकाणी महाराजांची आम्ही चर्चा केली. खूप मोठा अभ्यास त्या राष्ट्रपती महोदयांना त्या ठिकाणचा आहे. आणि मग मला सुचलं की आपल्या उदगीरमध्ये आपण एवढे मोठे प्रोजेक्ट आपण तयार करतोय. सगळे आता लोकार्पण सोहळ्याला ते प्रोजेक्ट आलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री, राज्यपाल महोदय, 2 उपमुख्यमंत्र्यांना तर आपण आणूच, पण राष्ट्रपतीला आपण निमंत्रण त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे माझ्या मनामध्ये कुठेतरी आलं. मी त्याला निमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. कुठलं लोकार्पण सोहळा त्यांच्या हाताने घ्यायचा हे आपण त्या ठिकाणी ठरवूया. आणि म्हणून प्रशासनाला काय सूचना आल्या ते मला माहित नाही, पण आता सुशांत शिंदे साहेब तुम्ही तातडीनं या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मला या जुलै महिन्यामध्ये, जुलैच्या शेवटी कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शासकीय बिल्डिंग असतील किंवा अनेक आणखी काही प्रकल्प असतील ते कंप्लीट त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता आपण त्या ठिकाणी सूचना द्या.
मी पण अधिवेशन संपल्यानंतर एक जम्बो मीटिंग त्या ठिकाणी आपण घेऊया आणि काम करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. दिदीने पण काही गोष्टी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये त्या आपल्या उदगीरच्या लोकांसाठी एक चांगलं भवन त्या ठिकाणी निर्माण व्हावं, एक भव्य दिव्य असं भवन त्या ठिकाणी निर्माण व्हावं अशी दिदीची इच्छा आहे. मला वाटतं मी त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न माझा चालू आहे. मी जागा वगैरे बघतोय. शिंदे साहेब आपल्याला भवनसाठी एखादा ग्रीन बेल्ट वगैरे कुठं आहे का, आणि ग्रीन बेल्ट सुद्धा बघताना त्या लोकांच्या कुणाच्या तक्रारी आहेत का, लोकांना त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतोय का, हे सगळं बघून आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तेही करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. पण खरंच दिदींचे आशीर्वाद, दिदींचं प्रेम माझ्यावरती खूप आहे. नाहीतर आमदार, खासदार, मंत्री स्वतःहून सांगायला लागते की माझे वाढदिवस घ्या, मला कार्यक्रमाला बोलवा, माझे पोस्टर्स लावा, तुमचे फोटो द्या. बनसोडकर साहेब इथं काही घडत नाही. मी कधीही 5 वर्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला एक पोस्टर लावा कधी म्हणून नाही. हे सगळं मनाने याला खरं म्हणतात आत्मीयता, प्रेम, निस्वार्थी भावनेनं हे सगळे सतीश पाटील सगळे तुमची मी बघितलंय. तिथून येताना पार त्या किंवा पाठीपासून शमीबाई हे पार सगळ्याच्या घराघरामध्ये त्या ठिकाणी पोहोचतो. हे प्रेम आहे. नाहीतर आम्ही जे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने लोक वाढदिवस करायचा. ठीक आहे, वाढदिवसाचं निमित्त होतं, पण भविष्य काळामध्ये आपल्याला खूप काही काम करायचंय. आता आपण अंडरग्राउंड ड्रेनेज उदगीरसाठी मंजूर केले. जवळजवळ 350 कोटी रुपये आपण त्याला मंजुरी दिली आहे. आणि आता जवळजवळ पहिला हप्ता किती झाला? 160 कोटीचा पहिला हप्ता त्या ठिकाणी आला. आणि त्याचा टेंडर आता निघेल. आणि लातूरमध्ये अजून अंडरग्राउंड ड्रेनेज नाही. बेंगलोर, पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज आहेत. त्याच्यानंतर उदगीरमध्ये अंडरग्राउंड आणि स्वच्छ उदगीर, हरित उदगीर आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की आता माझी परीक्षा आता 2 महिन्यावर आली आहे. त्याच्यामुळे दिदीचा आशीर्वाद, दिदी आता इथं आल्यावर त्याच्यामुळे इथं आल्यानंतर सर्व भक्त, सर्व आलेले सर्व जनता त्या लोकांना सांगितलं पाहिजे. काय होतं दिदी माहिती का, तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीने जर सांगितलं नाही तर लोक आज लोकसभेला काय झालं तुम्ही बघितलं असाल. खोट्या कथा लोकांना सांगून त्यांचे माइंड बिघडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. म्हणून आता सुद्धा त्याच गोष्टी होण्याची शक्यता आहे. म्हणून तुमच्यासारख्या महात्म्याने, तुमच्यासारख्या पवित्र अशा व्यक्तीने जर लोकांना सांगितलं तर तो विश्वास लोकांना त्या ठिकाणी वाढतो. आणि मी जर काम करत असेल, जर काम करण्यात आमदार वाटला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे. ही सुद्धा भूमिका माझी त्या ठिकाणी आहे. हे काम करण्यासाठी पद आहे, एका मिळवण्यासाठी पद आहे. म्हणून मधोमधीताई आता तुम्हाला काम करावं लागलं. आता आग झळकून दीपालीताई खूप मोठी महिलांची टीम आगत आहे, थोडासा आधार आहे, पण महिलांची टीम त्या ठिकाणी जमा केली पाहिजे. या सगळ्या चांगल्या चांगल्या महिलांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणू. आता आपण माझी लाडकी बहीण आपण योजना आणली. महिन्याला 1500 रुपये तिच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणून महिला आघाडीच्या वतीने जास्तीत जास्त फॉर्म भरून तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. मला वाटतं महिला बांधवांना काही प्रकार माहिती ती त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि गरीब महिलांना 1500 रुपये खूप झाले, त्याचा फायदा झाला पाहिजे. आता आपण मोफत वीज शेतकऱ्यांना आपण देण्याची घोषणा केली. आज 1 जुलै पासून त्याची अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी करतोय. नवतरुणांना रोजगार देण्यासाठी अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. सर्व समाज घटकाला घेऊन चालणारं हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रात नव्या त्या उदगीरला हव्या ह्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे. म्हणून वर्षभर साहेब तुमचे जे स्वप्न आहे कसं आहे की उदगीर जिल्हा झाला पाहिजे, ते उदगीर जिल्हा कसल्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 22 जिल्ह्याची निर्मिती होईल त्यावेळेस पहिल्या नंबरला आपला उदगीर जिल्हा असेल. देतो. पण 2 महिन्याची निवडणुका पास झाल्या. मेरिट मध्ये आहेत तुम्ही.
सगळी जनताच म्हणते. आपण माझा या ठिकाणी बोलून सन्मान केला, वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी ईश्वराचे आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपला असंच प्रेम, असेच आशीर्वाद, असेच ऊर्जा देणारे हा तुमच्या माझ्या डोक्यावरती असू द्या, एवढी प्रार्थना या ठिकाणी करतो. ओम शांती, ओम शांती. चलो सुशील शिंदेजी साहेबांचं स्वागत करत आहे, अभिनंदन करत आहे. साहेबांचं अभिनंदन. शिवशक्ती महिला जी ताई आणि त्यांच्या साहेबांचं अभिनंदन करत आहे. कुणाचे